रायगड जिल्ह्यातील गाव आणि तालुक्यातील चालू घडामोडी बबन शेलार टॉक. मुघल काळात ज्याप्रमाणे सरदारांची स्वतंत्र संस्थाने होती आणि त्यांचा शब्द हाच कायदा असायचा, तशीच काहीशी विदारक परिस्थिती आज पोलादपूर पंचायत समितीमध्ये पाहायला मिळत आहे. पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर न्याय कुणाकडे मागायचा, या उक्तीप्रमाणे सध्या येथील सामान्य जनतेची अवस्था झाली असून लोकशाहीतील हे कार्यालय आता अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा अड्डा बनले आहे. शिवरायांचा आदर्श विसरलेला कारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात वतनदारी आणि सरंजामशाही मोडीत काढून रयतेचा सन्मान केला होता. अगदी शेवटच्या घटकाच्या तक्रारीचेही निराकरण केले जात असे. मात्र आजच्या काळात पोलादपूर पंचायत समितीचे अधिकारी स्वतःला त्या काळातील सरदार आणि मुख्य अधिकारी स्वतःला संस्थांचा राजा समजत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. अधिकारी नॉट रिचेबल. जनतेचे उंबरठे झिजवणे सुरू. लोकशाहीत पंचायत समितीचे महत्त्वाचे कार्य म्हणजे केंद्र व राज्य सरकारांच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे. मात्र पोलादपूरमध्ये चित्र उलट आहे. ग्रामीण भागातून मैलोनमैल प्रवास करून येणाऱ्या नागरिकांना अधिकारी विविध कारणांनी टाळत आहेत. साहेब मीटिंगमध्ये आहेत, अलिबागला मुख्यालयात गेले आहेत, सरकारी कामासाठी दौऱ्यावर आहेत, अशी ठराविक उत्तरे देऊन जनतेला तासनतास ताटकळत ठेवले जाते. शेवटी गावाकडे जाणाऱ्या एसटी बसची वेळ झाली की पदरी निराशा घेऊन हे नागरिक रिकाम्या हाताने परतत आहेत. तक्रारदारांचा संताप आणि आंदोलनाचा इशारा नाव न छापण्याच्या अटीवर एका तक्रारदाराने आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, आम्ही गरीब लोक, न्याय मिळेल या आशेने येतो, पण इथले मस्तवाल अधिकारी आम्हाला भीक घालत नाहीत. जर या अधिकाऱ्यांना जनतेची सेवा करायची नसेल तर त्यांनी सरकारी नोकरीत कशाला यावे. येथील विविध विभागातील तक्रारींच्या फाईल्स केवळ धूळ खात पडल्या आहेत. जर वरिष्ठांनी या विभागांची झाडाझडती घेतली तर अनेक धक्कादायक बाबी समोर येतील. अन्यायाने गांजलेल्या नागरिकांनी आता थेट इशारा दिला आहे की जर हा कारभार सुधारला नाही तर आम्ही याच कार्यालयासमोर उपोषणाला बसू आणि प्रसंगी प्राणांची आहुती देऊ. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पण पोलादपूर पंचायत समितीचा कारभार पाहता ही लोकशाही आहे की नोकरशाहीची सरंजामशाही, असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.